चला, महाराष्ट्र UDID प्रमाणपत्राबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या या अत्यंत महत्त्वाच्या निकालाची आज आपण सोप्या भाषेत माहिती घेऊया. फेरतपासणीमुळे दिव्यांग कर्मचाऱ्यांमध्ये नोकरी जाण्याची मोठी भीती होती, पण यात तथ्य किती? कायदेशीर परिस्थिती नेमकी काय आहे? सुरुवातीला राज्य सरकारने प्रमाणपत्रात थोडी जरी त्रुटी आढळली तरी थेट निलंबन आणि नोकरीवरून काढण्याचे कडक आदेश दिले होते. यामुळे साहजिकच मोठी घबराट पसरली. परिणामी कर्मचारी संघटनांनी तातडीने या प्रशासकीय आदेशाविरुद्ध न्यायालयात धाव घेतली. पण इथेच गेम बदलला. सर्वोच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप केला आणि हे संपूर्ण चित्र अगदी नाट्यमयरित्या पालटून टाकले. न्यायालयाने स्पष्ट केले की जर नियुक्तीच्या वेळी कागदपत्रे तपासली होती तर अचानक कर्मचाऱ्यांना काढणे पूर्णपणे अन्यायकारक आहे. म्हणजे बघा, फेरतपासणी नक्की होईल, पण केवळ त्या आधारावर कर्मचाऱ्यांना थेट कामावरून काढून टाकण्यास सक्त मनाई आहे. दिव्यांगाच्या नेमक्या टक्केवारीबाबत जरी काही गोंधळ निर्माण झाला तरीही कर्मचाऱ्याची नोकरी आणि रोजगार एकदम सुरक्षित राहील. हा ऐतिहासिक निर्णय म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकरी आणि पगारीसाठी मिळालेल्या एक अतिशय भक्कम सुरक्षा कवच आहे. मग आता खरा प्रश्न हा उरतो की जर कर्मचारी सुरक्षित आहेत तर मग शिक्षा कोणाला होणार? इथेच न्यायालयाचा मुख्य उद्देश स्पष्ट होतो. कारवाई दिव्यांग कर्मचाऱ्यांवर नाही तर ते बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांवर होईल. अगदी बरोबर. प्रमाणपत्र बोगस आढळल्यास ते जारी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवरच निलंबनाची आणि पगार रोखण्याची थेट कारवाई केली जाईल. थोडक्यात सांगायचं तर कर्मचाऱ्यांना आता अभय मिळाले आहे आणि कारवाईची पूर्ण टांगती तलवार वैद्यकीय यंत्रणेवर आली आहे. पण शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच. यापुढे ही वैद्यकीय मंडळी प्रामाणिकपणे काम करतील हे सरकार कसे सुनिश्चित करणार?